मीन राशी 23 ते 29 जून 2025 साप्ताहिक राशीफल। मीन राशी जूनच्या चौथा आणि शेवटच्या आठवड्यात गुरु आदित्य योगाचा भाग्यशाली संयोग तयार झाला आहे। मिथुन राशीत सूर्य आणि गुरुच्या युतीमुळे हा योग तयार होत आहे। गुरु आदित्य योगात मीन राशीचे लोक या आठवड्यात करिअर आणि पैशाच्या बाबतीत सर्वात भाग्यवान असतील। त्यांना व्यवसायात कमाईच्या संधी तसेच नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळतील। म्हणजेच या राशीसाठी हा आठवडा नफ्याने भरलेला आणि आर्थिक बाबतीत प्रगती करणारा राहण्याची अपेक्षा आहे। अशा परिस्थितीत मीन राशीसाठी कमाईच्या बाबतीत हा आठवडा कसा असेल चला जाणून घेऊयात। मीन राशीच्या लोकांसाठी आदर आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे। तुम्ही आर्थिक बाबींमध्ये अधिक सावधगिरी बाळगाल। कुटुंबातील सदस्याचा सल्ला तुम्हाला नवीन योजनेत मदत करू शकतो। कामाच्या ठिकाणी वरिष्ठ व्यक्ती तुम्हाला आव्हान देऊ शकते, परंतु शांत राहून उपाय शोधणे फायदेशीर ठरेल। व्यवसायात स्थिरता येईल आणि जर तुम्ही सेवा आधारित क्षेत्रात असाल तर ग्राहकांचे समाधान तुमच्यासाठी उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनेल। गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे, परंतु सध्या उच्च जोखीम असलेल्या क्षेत्रांपासून दूर राहणे चांगले राहील। आठवड्याच्या शेवटी उत्पन्नाच्या नवीन स्रोतांचे संकेत मिळतील। तुमच्या पैशाशी संबंधित योजना यशस्वी होतील। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नातेसंबंधावर आणि तुमच्या मनातील लपलेल्या विचारांवर चिंतन करण्याची गरज भासेल। नातेसंबंध विकसित करण्याचा आणि वैयक्तिक विकासाला चालना देण्याचा हा काळ आहे। तुमच्या भावनिक जीवनात आणि व्यावसायिक प्रयत्नांमध्ये संतुलन महत्त्वाचे आहे। स्थिर रहा आणि तुम्हाला वाढ आणि स्थिरतेच्या नवीन संधी मिळू शकतील। प्रेम प्रकरणात व्यक्त व्हा आणि त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो। तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत जास्त वेळ घालवण्यास सोयीस्कर वाटेल। काही प्रेम प्रकरणांमध्ये तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे समस्या दिसू शकतात, यावर पूर्णविराम आवश्यक असू शकतो। भूतकाळात जाऊ नका आणि आज जोडीदाराला वैयक्तिक जागा द्या। तुम्ही प्रियकराची ओळख तुमच्या पालकांशी मान्यतेसाठी देखील करू शकता। नोकरीवर लक्ष केंद्रित करा आणि ऑफिसमधील गप्पाटप्पा आणि राजकारणापासून दूर राहा, कारण तुम्हाला व्यवस्थापनाशी असलेल्या संबंधांमध्ये अडचणी निर्माण करायच्या नाहीत। तुम्ही प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकता आणि प्रशंसा मिळवू शकता। तुम्हाला काही कामासाठी क्लायंटच्या ऑफिसला जावे लागू शकते। वरिष्ठांशी वाद घालताना सावधगिरी बाळगा, कारण यामुळे येणाऱ्या काळात अडचणी येऊ शकतात। व्यावसायिक आत्मविश्वासाने एक नवीन कल्पना सुरू करू शकतात आणि नवीन भागीदारी देखील करू शकतात, जी भविष्यात फायदेशीर ठरू शकते। हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून विचार करण्याचा आहे। आवेगपूर्ण खरेदी किंवा गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ नाही। त्याऐवजी तुमचे बजेट पुन्हा तपासा आणि भविष्यातील खर्चाची योजना करा। आवश्यक असल्यास सल्ला घ्या आणि तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांशी सुसंगत पर्यायांचा शोध घ्या। तुमची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित ठेवल्याने तुम्हाला सुरक्षित वाटेल आणि कोणत्याही आर्थिक आश्चर्यासाठी तयार राहा। आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही गंभीर आरोग्य समस्येचा दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही। तथापि काही महिलांना खोकला, शिंक आणि कानात संसर्ग होऊ शकतो। मुलांना घसा खवखवण्याची तक्रारी असू शकतात, त्यामुळे त्यांना शाळेत जाता येणार नाही। खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे चांगले राहील। हा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी प्रेमाच्या बाबतीत खोल भावनिक अनुभवांचा काळ आहे। जर तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत असाल तर तुमच्या भावना व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका। तुमच्या नात्यात एक नवीन खोली आणि जवळीक येऊ शकते, ज्यामुळे तुमच्या दोघांमधील बंध आणखी मजबूत होईल। जर तुम्ही अविवाहित असाल तर या आठवड्यात तुम्हाला आध्यात्मिक किंवा कलात्मक स्वभावाच्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे। हा काळ असा आहे जेव्हा तुम्ही खोल आणि अर्थपूर्ण नातेसंबंधांच्या शोधात बाहेर पडू शकता। तुमचे मन मोकळेपणाने बोलण्यासाठी आणि नवीन शक्यता उघडपणे स्वीकारण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे। तुमच्या प्रेमात विश्वास संबंध टिकवून ठेवण्यासाठी वेळ काढा। हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास आणि रोमांचक ठरेल। मीन राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे। तुम्हाला स्थिर मालमत्तेचा फायदा होईल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील। तुम्हाला नवीन काम देखील मिळेल आणि ते तुम्हाला तुमच्या ध्येयांकडे पुढे जाण्यास मदत करेल। सोमवार आणि मंगळवारी कुटुंबाकडून सहकार्य मिळेल। प्रवासाची शक्यता आहे आणि उत्पन्नही चांगले राहील। शुक्रवारी आणि शनिवारपासून वेळ चांगला जाईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल। उत्पन्न चांगले राहील आणि अडथळे कमी होतील। तुम्हाला मित्र भेटतील आणि मुलांकडून सहकार्य मिळेल। तुमच्या व्यावसायिक जीवनात निर्णय घेण्यास उशीर करणे आणि लोभी गुंतवणूक करणे टाळावे। शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा चांगले निकाल मिळतील।
आणि पुढील शिक्षण घेणाऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन मिळेल. मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती जूनच्या शेवटच्या आठवड्यात मजबूत राहू शकते. जुन्या प्रलंबित कामामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. तुम्हाला दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. गाडी चालवताना थोडी काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या तुमचे प्रयत्न आता फळ देतील आणि बचतीचे नियोजन करणे योग्य ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची नाविन्यपूर्ण क्षमता आणि सातत्य तुम्हाला ओळख मिळवून देऊ शकते. कौटुंबिक संबंध आधार देणारे आणि दिलासा देणारे असतील. प्रेमात भावना संतुलित ठेवणे महत्त्वाचे असेल आणि अवास्तव अपेक्षा सोडून देणे योग्य ठरेल. योजना सोप्या ठेवा जेणेकरून प्रवास खूप खास वाटू शकतो. तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः जर तुम्ही प्रीमियम प्रॉपर्टी पाहत असाल तर अभ्यासात आत्मविश्वास वाढेल आणि त्याचा परिणाम निकालांवर दिसून येईल. मीन राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक 8 असेल तर भाग्यशाली रंग नारंगी असेल. एकंदरीत पाहता मीन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.